याने एवढं सांगितलं की आपल्या सरकारचा फायदा त्याच्यामध्ये तुम्ही 100 कोटी रुपये वाचणार आपण वाचणार केल्यानंतर घ्यायचं नसतं आणि काय किंवा हा सगळे आम्ही नेहमी केंद्र आणि केंद्र देतो असलेल्या विद्यार्थ्यांना चालवत असेल तर मग ते शिक्षण घ्यायला फायदा त्याच्या व्यवस्थेचा फायदा आणि 15% शिक्षण चालू करायला तर त्याच्यामध्ये 20 ते 25% शिक्षक कमी होतात म्हणजे काय ज्ञान वाटते संध्याकाळी करून मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात काही करता येतं लगेच छोट्याशा शिक्षण गौरव ग्रामीण भागात आज आपण शिक्षण बचाव समन्वय संघर्ष समिती जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन केलं होतं. काय नेमकं या बैठकीत ठरलं आज आपलं? शिक्षण बचाव समन्वय संघर्ष समितीच्या माध्यमातून आजपर्यंत शिक्षक वेगळा लढत राहिला आहे, संस्थाचालक वेगळे लढत राहिले. हे सगळ्या ज्या संघटना आहेत त्या वेगवेगळ्या लढल्यानं अशी एकत्रितपणे जी ताकद तयार व्हायला पाहिजे आणि ज्याच्या माध्यमातून प्रश्न सुटायला पाहिजेत. खरं तर सगळ्याचे प्रश्न एकच आहेत. शिक्षकाचे प्रश्न तेच आहेत, लिपिकाचे प्रश्न तेच आहेत, संस्थेचे तेच प्रश्न आहेत, कविता पोर्टल हे सगळे प्रश्न एकत्रित असताना सगळं वेगवेगळं लढत होते. आणि माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून असं चालू होतं की ह्या जर संघटना सगळ्या एकत्रितपणे लढल्या तर हे जो येणारा काळ आहे किंवा शिक्षण क्षेत्रावर खरं तर ह्या संस्थाची ह्या संघटनेची भांडणं सरकारनंच लावून दिलेली आहेत. शिक्षकाला एक वेगळे हे द्यायचं, संस्थाचालकाला एक वेगळं हे करायचं, अशा पद्धतीनं आजपर्यंत त्यांना वेगळं म्हणजे एकत्रित होऊच दिलं नाही. आणि त्याच्यामुळे वेगळ्या संघटनेमधून ह्यांना एकमेकाच्या विरोधात लढायला आजपर्यंत त्यांनी हे केलं आणि त्याचा फायदा शासनानं घेतला. असे वेगवेगळे GR आले. खरं तर असे GRच निघाले नसते जर ह्या संघटना सगळ्या एकत्रित असत्या. शिक्षक, संस्थाचालक, लिपिक सगळे जर हे विद्यार्थी किंवा पालक असे जर हे सगळे एकत्र असते पहिल्यापासून तरी असले जे GR काढलेत जे की ह्याच्यामध्ये खाजगी शिक्षण संस्था बंद पाडण्याचा घाट आहे हे झालेच नसते. परंतु ज्यावेळेस आम्ही कोर्टाच्या माध्यमातून किंवा कोर्टाचे जे हे आहेत विधिज्ञ मोठे मोठे त्यांच्यावर चर्चा केली त्यावेळेस त्यांनी हे आमच्या लक्षात आणून दिलं की ज्या पद्धतीनं तुम्ही हे जे वेगवेगळं लढताय याला ताकद मिळत नाही, सामूहिक स्वरूप तयार होत नाही. तुम्ही अगोदर एकत्र या, याला सामूहिक स्वरूप तयार करा, मग संस्थाचालक, शिक्षक, लिपिक ज्या ज्या काही संघटना आहेत त्याला जर एकत्रित तुम्ही लढला तर ते कोर्टाच्या सुद्धा लक्षात येईल आणि त्या माध्यमातून असे जे चुकीचे GR झालेत आणि शिक्षण क्षेत्राला संपवण्याचा घाट चालू आहे ते तुम्हाला न्यायालय 100% त्याच्यामध्ये विजय मिळेल असं त्यांनी बोलल्यानंतर आपण ही समिती स्थापन केली. आज त्याची सुरुवात झाली. येणाऱ्या काळामध्ये या समितीच्या माध्यमातून छोटे छोटे सुद्धा प्रश्न शिक्षणाधिकारी असेल, उपसंचालक असेल याच्यामध्ये आम्ही सगळे प्रश्न घेणार आहेत आणि आपलं सगळ्यांचं पत्रकारांचं सहकार्य आहे या विषयानं. कारण आपलीसुद्धा मुलं शिक्षण घेत आहेत, शाळेमध्ये आहेत, चांगलं शिक्षणाचा दर्जा वाढावा, चांगलं शिक्षण मिळावं ही भूमिकासुद्धा आपली पहिल्यापासून आहे पत्रकारांसुद्धा. त्यामुळे आपण पत्रकार आम्हाला साथ दिलेली अशी साथ येणाऱ्या काळामध्ये द्यावी आणि या संघर्ष समितीच्या माध्यमातून हा जो मोठा न्यायालयीन लढा आहे तो आम्ही तात्काळ पुढच्या आठवड्यापासूनच याची सुरुवात करतो. पुढची भूमिका काय असणार आपली? यामध्ये न्यायालयामध्ये ह्या सगळ्या ज्या याचिका आहेत या याचिका करत असताना ह्याला जे आजपर्यंत निघालेले GR आहेत त्याचं संकलन करणं. आज जी लोक बोलले त्यांनी सगळे बऱ्याच लोकांनी त्या संदर्भातली कागदपत्रं आहेत ह्यांचे जे संस्थाचालकाचे, शिक्षकांचे जे काही पत्रव्यवहार झालेले आहेत, शिक्षणाधिकारी असेल, उपसंचालक असेल, संचालक किंवा सरकार याच्याबरोबर जे पत्रव्यवहार झालेले आहेत हे सगळे पत्रव्यवहार संकलित करणे आणि त्या पत्रव्यवहाराच्या आधार घेऊन हे GR कसे रद्द करता येतील या संदर्भातले आमची तयारी सुरू झालेली आहे. न्यायालयामध्ये आम्ही लवकरच जाणार आहे. या मागण्या घेऊन आपण शिक्षण मंत्र्यांना भेटणार आहात का? शिक्षण मंत्र्यांना आजपर्यंत या सगळ्या मागण्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटना सतत भेटलेल्या आहेत. सध्या या टप्पा अनुदान वाढीच्या संदर्भात सुद्धा आझाद मैदानावर हे चालू आहे, आंदोलन चालू आहे. तिथंसुद्धा शिक्षण मंत्री काल येऊन गेले. परंतु बऱ्याच गोष्टी शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांच्या हातातल्या नाहीत. त्याचं कारण असं आहे, जरी म्हणत असाल आपण की सरकार ह्यांचं आहे आणि सरकारमधले
मंत्रिपदी, पण तिथं जे बसलेले जी काही बुद्धिमान लोक आहेत, सचिव म्हणतात त्याला आपण, सचिव उपसचिव, त्यांना जर सांगितलं, त्याला सांगितलं असतं की जर आपल्याला यावेळेस आर्थिक कपात झाली पाहिजे शिक्षण, आर्थिक कपात म्हणलं ही वेगवेगळी असे जी आर काढून जेवढी आर्थिक कपात करता येईल ती शिक्षण क्षेत्रावरच जास्त त्याचा बडगा पडत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावरचा हा विषय आता येणाऱ्या काळामध्ये बंद झाला पाहिजे आणि या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये आंदोलन न करता आम्ही तुमच्या न्यायालयीन लढा चालू करणार. संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी, PF जुनी पेन्शन योजनेचे एकत्रित येऊन एक चांगला लढा आपण या समन्वय समितीच्या माध्यमातून आपण लढणार आहोत. आपण अनेक वेळा सर्व संघटनेने अनेक वेळा आंदोलनं केली, निवेदनं दिली, परंतु त्याला यश आलं नाही. तर आपण या माध्यमातून एक वेगळं व्यासपीठ घेऊन आपण न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून हे प्रश्न सोडायचा प्रयत्न करू. अशा प्रकारची ही महाराष्ट्रातली पहिली समिती आहे. हा प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातच, धाराशिव जिल्ह्यात झाला आहे. काय वाटतं तुम्हाला याविषयी? नाही, खरे तर संस्थाचालक, शिक्षक हे एकमेकाच्या विरोधात जात असतात केव्हा तरी, आणि त्याला वाटतं की हे आपले प्रश्न मांडणार नाही. परंतु या निमित्तानं विविध संघटना एकत्र येणं, मांडी बसणं आणि हे प्रश्न सोडवणं. खरं तर शाळा टिकली तर शिक्षक टिकणार आहेत. शाळा आहे म्हणून संस्था आहे, विद्यार्थी आहेत म्हणूनच हे सगळं आहे. तर विद्यार्थ्यांची त्यासाठी जे काही करता येईल त्या माध्यमातून आपण निश्चित करूया, एवढंच सांगू शकतो.